जय गिरनारी. गिरनार पर्वतावरून उडी मारणार इतक्यात प्रत्यक्ष श्री दत्त प्रकट झाले. श्री नारायण महाराज जालवणकर यांना झालेल्या श्री दत्त दर्शनाची कथा. श्री नारायण महाराजांचा जन्म झाशी जवळील जालवण या गावी 1729 रोजी झाला. नारायण महाराज 1 वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले. वडिलांनी यांची वयाच्या 8व्या वर्षी मुंज केली व 10व्या वर्षी विवाह करून दिला. नारायण महाराज विवाहानंतर जे घराबाहेर पडले ते मथुरा येथे 4 वर्ष गोवर्धन बाबा यांच्याकडे हठयोग शिकले. पण त्यातही त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा गोवर्धन बाबांनी सांगितले की श्री दत्त दर्शन झाल्यावरच तुझे समाधान होईल. त्यानंतर नारायण महाराज श्री दत्त दर्शनासाठी गिरनार पर्वतावर गेले व तेथे त्यांनी श्री दत्तांची उपासना केली. 14 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून ऊन वारा पाऊस झेलून ते श्री दत्त दर्शनासाठी धरणे धरून बसले व 14व्या दिवशी प्रत्यक्ष दत्त दर्शन होत नाही हे पाहून ते तेथील कड्यावर उभे राहून देहत्याग करायला निघाले. ते उडी मारणार इतक्यात साक्षात श्री दत्तप्रभू साधूच्या रूपात प्रकट झाले व म्हणाले, मुला हे काय करतोयस, का देहत्याग करतोयस? तेव्हा नारायण महाराज म्हणाले, दत्त भेटी वाचून हा देह नकोसा झाला आहे. आता जगण्यात काही अर्थ नाही. दत्तगुरूंनी त्यांची तळमळ ओळखली. दत्तगुरूंनी हात धरून नारायण महाराजांना गुहेत नेले आणि 3 मुख, 6 हात, 4 श्वान आणि गोमाता सहित आपले निजरूप दाखवले. त्यांना ब्रह्मविद्येचा बोध केला. गिरनार पर्वतावरच एका गुप्त गुहेत नारायण महाराजांची दत्तभक्त श्री निरंजन रघुनाथ यांच्याशी दत्तगुरूंनी भेट घडवली व पुढे नारायण महाराज 4 वर्ष गिरनार येथेच राहिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.